राजन, आई झोपली होतीस का? नाही रे, वाचतच होते मी. ये ना आत ये. नाही आई, बाबा झोपले आहेत ना आत. नको आई, सॉरी, मी तुला इतक्या रात्री उठवलं. खूप महत्वाचं काम होतं म्हणून. काय झालं रे? तू एवढ्या टेन्शन मध्ये काय आहेस? अरे बोल ना, काय बोलायचंय? आई, मी सिद्धटेकला आपल्या रिसॉर्टच्या कामासाठी गेलो होतो. तुला म्हटलं होतं ना, मला एक जमीन आवडली आहे तिथे. हो. तर त्यांच्या घरी मी व्यवहाराचं बोलायला गेलो आणि माहित नाही काय झालं, मी बेशुद्ध पडलो तिथे. मला काही समजतच नव्हतं. त्या बाईने मला उठवलं. मग मी तिथनं निघत असताना एक फोटो जमिनीवर पडला होता. तो मी उचलला आणि पाहिला तर तो फोटो आबांचा होता. आबा? म्हणजे गौरीच्या वडिलांचा? हो, पण आई आता ते हयात नाही आहेत, कारण त्या फोटोला हार होता. मला असं वाटतं की ते काही दिवसांपूर्वीच वारले असावेत. अरे देवा, वारले ते? अरे राजन, अरे त्या घरात आबांचा फोटो होता, म्हणजे मग गौरी तिथेच असणार, माझी नात. राजन, तू घेऊन आलास त्यांना? घेऊन आलास का? हा? ओ नाही नाही, बरं मग आपण त्यांना घ्यायला जायचंय का? आत्ता जाऊया आपण. आत्ता घेऊन येऊया. चल. नाही आई, नाही, आपण असं आता काहीच करू शकत नाही, कारण त्या दोघी आता तिथे राहत नाहीत. मी चौकशी करून आलोय. तिथे जी बाई भाड्याने राहत होती, ती बाई यांना नाही ओळखत. असं कसं? फोटो होता तिथे, मग ओळखत नाही? तू काही म्हण राजन, हे बघ, आता इतक्या वर्षांनी तुला आबांचा फोटो मिळाला, हा देवाचाच संकेत असणार. हो, मी म्हटलं होतं ना तुला, सापडणार. गौरी आणि माझी मोठी नात आपल्याला नक्की सापडणार. अरे त्या दिवशी गुरुजी पण म्हणाले होते ना, तुमची मोठी नात तुम्हाला लवकरच सापडेल म्हणून. सापडतील त्या. हं? राजन, हा कसला विचार करतोस? हे बघ, मला कळतेय तुझ्या मनाची घालमेल. तू नको एवढा अस्वस्थ होस. हं? अरे आपण शोधू त्यांना, त्या नक्की सापडतील आणि तुम्ही पुन्हा नक्की एकत्र याल बाळा. हं? असं करू, आता खूप उशीर झाला ना, आपण उद्या शांतपणे याचा विचार करू आणि काय करायचं ते ठरवूया. जा बाळा, जा, जाऊन आराम कर. देवी अंबाबाई, माझी खात्री आहे तू आमची परीक्षा घेतेस, पण तू आम्हाला निराश नाही करणार. गौरी आणि माझी मोठी नात नक्की सापडतील. रिश, बारी ओके? तू ठीक आहेस का? तुला शुद्ध आली आहे? आंटी, मॉम, ग्रॅनी आजी, कोणीतरी लवकर या प्लीज. रिशला शुद्ध आली आहे. मॅडम, आता तुम्ही असे आवाज नका करू, पेशंटला त्रास होते, हॉस्पिटल आहे. हे यू आंटी, ग्रॅनी आजी, या लवकर. रिशला शुद्ध आली आहे. रिश, तू ठीक आहेस ना? ऋषी, बाळा, बरं वाटतंय का तुला? हा, काळजी करू नको, सगळं ठीक होईल बेटा. रिश, तुला माहितीये मी खूप टेन्शन मध्ये होते. मी सगळेच खूप टेन्शन मध्ये होतो. साहेब, बरं आहेस ना? अरे काय हे हिरो, हा काय आहे असं अचानक? आमच्या सगळ्यांचा जीव टांगणीला लागला ना. एनिवे,
ठीक आहे. आता लवकर बरा हो. आंटी, हे सगळं ना त्या गावछापमुळे झालंय, त्या कमळीमुळे. आपल्या रिश्ची हालत आज तिच्यामुळे अशी झालीये. तिला ना तुम्ही आता याच्या बाजूला पण येऊ नका देऊ. तुम्हाला तर माहितीये ना कशी आहे ती. आता त्या कमळीची सावली सुद्धा पडू देणार नाही मी ऋषीवर. येस, राईट, असंच करा. कारण की तिच्यामुळे हे झालंय आंटी, तिच्यामुळे. जेव्हा जेव्हा माझ्या समोर आली आहे ना तेव्हा तेव्हा काहीतरी केलंय तिने. मग काय ती ना ती ते ग्रॅनियाची ते तू काय बोलतेस ते मनहूस आहे ती. अपशकुन असा शब्द आहे तो. तेच ते व्हॉट एव्हर, पण ती तेच आहे. तिच्यामुळे बघा ना आज आपला ऋषी असा आहे. गप्प बस अनिका. काही माहिती नाहीये तुम्हाला. तुम्ही कोणी होतात का तिथे बघायला काय झालं ते? कस काहीतरी बडबडताय सगळेजण. कमळीची काही चूक नाहीये याच्यात. रेशवी नो, तुला सांगायची गरज आहे. ते तुम्ही सगळ्यांनी गर्दी केली, बाहेर जा. हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल. अरे एवढी गर्दी का केली आहे तुम्ही लोकांनी? यू शुडंट हॅव अलाउड सो मेनी पीपल्स इनसाइड. प्लीज वेट आउटसाइड. सतीश, मी काय म्हणते, तुम्ही सगळे बाहेर थांबा, मी थांबते इथे. हो हो. चला आपण बाहेर थांबू. चला आराम कर. चला चला. सायबा, तू थांब, काही गरज लागली तर. Wonderful. He's recovering well. I think you should all wait outside. He needs to rest. थँक्यू डॉक्टर. ऋषी, मी इथेच बाहेर आहे. हा, नर्स ते फाईल मला द्या पेशंटची. तुम्ही रीडिंग घेऊन केबिनमध्ये पाठवते. काय झालं डॉक्टर? नाही. अनिका, थँक्स फॉर कमिंग. यू कॅन गो नाव. नो, मी तुझ्यासोबत इथेच थांबते. I think you should wait outside. He needs rest. रेश, तू ठीक राहा. He's all right. टेक केअर, मी आलेच. अगं जरा भरा चाल की, लय उशीर झालाय बघ. होय की, कवा तर उशीर झाला तर काय होतंय? ए बाई, मला नाही जमत तुझ्यासारखं उशिरा पोचायला. एक नंबर. वाह. ऋषी साहेब, एक घास चुचाक बोलू नको आहे लायलो. एक घास कनी, एक घास खालायचा कमलीचा. बरोबर. राहिलं. आता ठीक आहे, आता नाही. हे घ्या, एक घास आईचा. आईचा घास खावा लागेल. गुड. काय रे हे? बाकी हे बरं केलेस हा सगळं. म्हणजे आता 15 ते 20 दिवस काहीही काम करायचं नाही, निवांत नुसतं पडून राहायचंय. बरोबर ना? कॉलेज ना काही. छान आहे. ते कळवतो हा, आम्ही कॉलेजला कळवतो सगळं. आणि आपली जी बाईक होती ना, दिली बरं का अण्णा मिस्त्रींकडे दुरुस्तीला. काय रे बाबा. हे घ्या, चला घ्या. कसला विचार करतोय ऋषी? आता कोच आहे मी पी टीमचा, आणि कोच बनायला तूच बरीच पाडलंस ना मला. आता जबाबदारी घेतली म्हणल्यावर ती निभावायला नको. अरे तिकडे कमाई निंगीची प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू असेल ना, बाकी मुलींची तयारी कुठपर्यंत आली, परत त्यांना कोणी त्रास देत नाही ना, हे सगळे विचार सुरू आहेत डोक्यात. बस. ह्याचं टेन्शन आलंय वय सरकारसनी. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. हे घास घ्यायचा पहिल्यांदा. घ्या की आहे, घ्या. काय बा, काम कर ना प्लीज.
त्यांना जरा फोन लावून विचार ना, असं सगळं ठीक आहे ना? करतो की हे काय 0 मिनिटात करतो की बोल. ती काय म्हणतात नव्हती इकडं कट्ट्यावर बोट जाग्यावर पलटी. सुप्रभात सगळ्यांनी. सुप्रभात. कशा आहेसा? मस्त, एकदम भारी. चला सुरू करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला आपला स्टॅमिना वाढवायला पाहिजे. कसं आहे, आपल्यातल्या काही जणी म्हणजे दीपालीताई, रुपालीताई मागच्या 2 वर्षी खेळू शकल्या नाहीत. त्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं आणि म्हणूनच त्यांची प्रॅक्टिस मागं पडली. त्यामुळे त्यासाठी आपल्याला डबल मेहनत करायची आणि मैदानाचं राऊंड वाढवायचे. काय एक गोष्ट लक्षात ठेवा, या स्पर्धेत अनिकाची टीम तर आहेच, पण त्याच संघ बाकीच्या कॉलेजच्या टीम बी आहेत हे विसरून चालणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर मेहनतीला सुट्टीच द्यायची नाही. काय कमळी, तू काही काळजीच करू नकोस बघ. यावर्षी आपण मैदान मारणार म्हणजे मारणारच, बघच. अगं दीपालीताई, सुट्टीच द्यायची नाही. तू आणि रुपालीताई तर आमच्या सिनियर प्लेअर आहेत. त्या तुमचा सल्ला आमच्यासाठी लई महत्वाचा आहे. बघा, पुण्यांदा ध्यानात ठेवा, ही स्पर्धा जिंकून आपण फक्त आपलं नाव नाही कमवणार, तर आपल्यासारख्या गावातनं आलेल्या गरीब मुलींसाठी पुढे शिकायला खर्च बी मिळणार आहे, ज्यांना आपल्या घरच्यांवरती आपल्या शिक्षणाचा दबाव नाही येणार. काय या समजासाठी आपल्याला लढायचं आहे. अनिकाला दाखवून द्यायचंय की गावातनं आलेल्या पोरींमध्ये किती जिद्द असते. ती आपल्या गावच्या मातीत काय ताकद आहे ते आपण दाखवून देऊया. तेव्हा तयार आहे ना? हो. तेव्हा शपथ आहे मातीची, एकमेकींच्या साथीची. वार मजा रणरागिणी. चला सुरू करा. हॅलो. हॅलो देवयानी. हां, ऋषी सर बोलतोय. जरा कमळीला फोन दे ना. हो ऋषी सर, आहे देते. कमळी, ऋषी सरांचा फोन आहे तुझ्यासोबत. हॅलो, बोला की ऋषी सर. कमळी, कशी चालू आहे प्रॅक्टिस? ऑल ओके? होय सर, झाली. गुड. बरं, तू आता कॅप्टन आहेस, हां, त्यामुळे ही जबाबदारी तुला व्यवस्थित निभवायची आहे, कळलं? होय सर, आत्ताच सगळ्यांनी सगळं समजून सांगितलंय. गुड. बरं, माझ्याकडून सगळ्या मुलींना ऑल द बेस्ट सर. थँक्यू सर. तुम्ही बी काळजी घ्या. बोल. अगं, इथे ही कमळी आणि तिची टीम प्रॅक्टिस करताय. आहेस कुठे तू यार? व्हॉट? हाऊ डेअर शी? ती गावच्या माझ्या डोक्यात गेली आता. आय गेट इट. ती असं का करते? तिला आपला प्रॅक्टिसिंगचा टाइम माहिती आहे म्हणून ती करते. आपल्या आधी तिला प्रॅक्टिस सुरू करायची आहे, पण यु नो व्हॉट, हे होऊच देणार नाही. तिला हे करूच द्यायचं नाही. आपल्यातलं कोणी ना कोणी सतत ते ग्राउंड यूज करायलाच पाहिजे, कळलं तुला? तिला मी ग्राउंड यूज करूच देणार नाही आहे. I'll see to her. I'll come. Okay. मग राजन, तू आता पुढे काय करायचं ठरवलंयस? आई, मला तेच कळत नाही की मी काय करू. अरे, त्याच गावात आबा होते म्हटल्यावरती गौरी माझी नात तिथेच असणार ना. तू त्यांना न शोधता इथे परत यायला नको होतंस राजन. म्हणजे अगदी त्या गावात नाही तर आजूबाजूला कुठेतरी सापडल्या असत्या की. आई, अगं, आबांचा फोटो पाहिला म्हणून मला राहवलं नाही, लगेच तुला सांगायला आलो. नाही, ते बरोबर आहे रे तुझं, पण मला काय वाटतं माहिती, तू परत जा ना कोल्हापूरला. म्हणजे सिद्धटेकला जा. त्या गावात आजूबाजूला जरा चौकशी तर कर, काहीतरी क्लू नक्की मिळेल. राजू, काही कर आणि माझ्या सुनेला आणि नातीला शोधून काढ आणि त्यांना इथे घेऊन ये. ठीक आहे, मी पुन्हा जाईन तिथे. माझ्या गौरीसाठी आणि माझ्या मुलीसाठी शोधून काढीन त्यांना. काय ऐकलं मी? गौरी आणि तिची मुलगी, राजनची मुलगी जिवंत आहे?
मॅडम तुम्ही खूपच दमला असाल ना, थोडा वेळ घरी जाऊन येता का? मी आहे ना इथे. नाही साहेबा, ऋषी उठून बसल्याशिवाय मी घरी नाही जाणार. आई ऋषी होईल ना बरा. तुम्ही थोड्या वेळासाठी घरी जाऊन या. हां, उगाच कशाला स्वतःला त्रास करून घेताय. बरं ठीक आहे, पण तू इथेच थांब हं. म्हणजे ऋषी उठला आणि त्याला काही लागलं तर तू इथे हवा. नाही मॅडम, मी आहेच, इथे आहेच. आणि ऋषी मला किती महत्वाचा आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि मी पण आहे ना आई. काही लागलं तर लगेच तुम्हाला सांगते. हां, ओके. साबास, या. अरे अहो सर, तुम्ही झोपून राहा, आराम करा. कसा आहेस ऋषी? तुझ्यासाठी ना तुझ्या आवडीचा शिरा बनवून आणलाय मी. हा, हे बाकी बरं आहे. म्हणजे असं आजारी असलं ना की सारखं साधूक तुपातलं गोड धोड खायला मिळतं. बरं कमळी, काय झालं? प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित सुरू आहे ना? होय, लय भारी सुरू आहे बघा. सुट्टीच नाही. गुड. आता तुला जोर लावून प्रॅक्टिस करायची आहे बरं का. एकच गोल, ते म्हणजे ही कॉम्पिटिशन जिंकणं. हे तू करून दाखवलंस तर काय होणार आहे माहिती आहे ना? काय? त्यामुळे टीम मधल्या मुलींचा सगळा वर्षभराचा खर्च ह्या कॉम्पिटिशन मधून मिळणाऱ्या पैशातून निघेल. आपल्या टीम मधल्या मुली तशा गरीब हालाकीच्या परिस्थितीतून आल्यात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. होय सर, ते ध्यानात आहे माझ्या. आणि म्हणूनच मी शेवटपर्यंत जिकायची तयारी ठेवणार. आणि 100% नाही तर 200% देणार. वा 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 वा, म्हणजे मला पार्टी द्यायला लागते. हा, पार्टी फिक्स झाली. जे मला माहिती आहे ना, ही कमळी आणि हिची टीम 1000% जिंकणार म्हणजे जिंकणार. हो साहेब सर, तुम्ही आमच्यासारखं बोलायलाय की. अरे म्हणजे काय, मी बी मूळचा इचलकरंजीच आहे ना. अहो काय सांगायलाय? मग पार्टी फिक्स समजा. पण आम्ही जिंकल्यावर म्हणजे तेव्हा ऋषी सर बी असते, होय की नाही? आणि मला पण हवी आहे पार्टी. अहो वहिनी, इशच नाही, जंगीच पार्टी करू बघा. हा, आणखी हलकी बढियो. बढियो. अहो, धुरळा उडीव.